नमस्कार मित्रांनो, युवा शेतकरी या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि तितकाच कळकळीचा आहे. शेतकऱ्यांच्या खूप रिक्वेस्ट येत होत्या की ह्या विषयावरती व्हिडिओ बनवा. तुम्ही थंबनेलमध्ये किंवा टायटलमध्ये बघितलंच असेल की आजचा विषय काय आहे, तो म्हणजे प्लास्टिक व्हायरस. आता नेमकी हा प्लास्टिक व्हायरस आहे काय, याच्यावरती काय काय उपाययोजना आहे, सगळ्या गोष्टी सविस्तर बघणार आहोत. पहिली गोष्ट, हा अदर कंट्रीजमध्ये होता, नंतर आपल्याही कंट्रीमध्ये हा दिसून आला आणि याच्यावर अजूनपर्यंत तरी काही व्यवस्थित उपचार पद्धती आल्या नाही, कारण हा व्हायरस कुठला आहे हेच अजूनपर्यंत समजलं नाही. पहिली गोष्ट, जो पहिला व्हायरस होता कुकुंबर मोझॅक व्हायरस असेल किंवा आपला तिरंगा व्हायरस असेल, याचीची आवृत्ती आहे का, किंवा याच्यासारखा दुसरा दिसणारा ब्लू रोगस म्हणून जो एक व्हायरस आहे त्याची ही आवृत्ती आहे का, नेमकी ह्याच गोष्टी अजूनपर्यंत क्लिअर झालेल्या नाही. हे नेक्स्ट व्हर्जन आहे की काय, ही अजूनपर्यंत याचा अभ्यास चाललाय. सिजेंटा सारखी मोठी कंपनी पण याच्यावरती अजूनपर्यंत तरी अभ्यास करते, पण सविस्तर असं काही उत्तर आपल्यापर्यंत भेटलं नाही की कुठल्या विषाणूचा हा नेमकी प्रादुर्भाव आहे हे नेमकी कळलं नाही. पण काही गोष्टींच्या माध्यमातून आपण याला कंट्रोल करू शकतो, ही गोष्ट मात्र आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. पहिली गोष्ट अत्यंत महत्त्वाची की याचा प्रसार कधी होतो, जेव्हा जमिनीत ओलावा वाढतो. जमिनीत जेव्हा ओलावा वाढला त्यावेळेस याचा प्रसार जास्त होतो. आणि दुसरी गोष्ट, जे आपलं सनसेट असतं, म्हणजे जे पॉलीहाऊस असतं, जे पॉलीहाऊसमध्ये सुद्धा याचं प्रमाण जास्त अधिक बघायला भेटतं. आणि दोन महत्त्वाचे पिकं, आपलं पहिलं टोमॅटो आणि त्याच्यानंतर शिमला, दोघाही पिकांमध्ये याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. कंट्रोल करताना काय गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या आपण बघणारच आहोत, पण तत्पूर्वी नेमकी या प्लास्टिक व्हायरसचे लक्षणं कशी असतात हे आपल्याला बघायचं. प्लास्टिक व्हायरसचे लक्षणं बघत असताना अतिशय सरळ आणि सोपी गोष्ट आहे मित्रांनो. प्लास्टिक व्हायरस हा प्लास्टिक सारखा असतो, म्हणजे अतिशय कडक आणि चिवट अशी याचे लक्षणं असतात. मित्रांनो, पहिली गोष्ट, जे फ्रूट असतं म्हणजे जो टोमॅटो असतो किंवा शिमला असतं, ते फळ कडक पडतं. कडक पडल्यानंतर त्याच्यावरती निळे आणि पिवळे डाग पडतात. ते डाग नष्ट करता करता जेव्हा फळ आपण चिरून बघतो तेव्हा फळ ते आतून खराब झालेलं असतं. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यावरती काही बुरशींची लागवड झालेली असते. ही बुरशींची लागण का झाली, या सगळ्याच गोष्टी अजूनपर्यंत अनुत्तरित आहेत. पण नेमकी याच्यावरती समाधान करताना किंवा याच्यावरती उपाययोजना करताना काय काय गोष्टी आपण केल्या पाहिजे. पहिली गोष्ट, रसशोषक जो किडी आहे किंवा नाकळी आहे यांच्यावरती आपल्याला उपाययोजना करणं अतिशय गरजेचं आहे. जर आपण याच्यावरती नियंत्रण भेटवलं तर शुअर आपण जो आपला प्लास्टिक व्हायरस आहे, त्याचं नाव अजूनपर्यंत तरी कुणाला कळलेलं नाही, त्याच्यावरती आपण कंट्रोल घेऊ शकतो. प्लास्टिक व्हायरस हे शेतकऱ्यांना दिलेलं नाव आहे, त्याच्यामुळे मी इथं कुठलंही सायंटिफिक नेम इथं घेऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, नत्राचं जे प्रमाण आहे ते आपल्या जमिनीत वाढतं, म्हणजेच नायट्रोजन, ते आपल्याला कमी करणे. पालास म्हणजेच पोटॅशचं प्रमाण इथं आपल्याला वाढवणे. तिसरी गोष्ट, सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी कमतरता आपल्या पिकामध्ये असते ते पूर्ण करणे. आणि पाचवी गोष्ट, झाडाची जी इम्युनिटी आहे, म्हणजे प्लांटची जर इम्युनिटी असली, जशी की लहान बाळ असतं, पहिली गोष्ट, पहिली प्रायोरिटी आपली असते की इम्युनिटी वाढवायची आहे. आणि तीच गोष्ट अक्षरशः इथं आपल्याला करायची की आपल्या झाडाची इम्युनिटी वाढवायची आहे. आणि जर इम्युनिटी आपण स्टॉक केली तर जो दुसरा व्हायरस असतो, मी प्लास्टिक व्हायरस बद्दलच बोलत नाही, किंवा कुठलाही अदर व्हायरस असेल किंवा अदरचे डिसीज आपल्या पिकावरती येतात, त्याच्यावरती आपण सहज कंट्रोल घेऊ शकतो. या सगळ्या गोष्टींची शेतकऱ्याला काळजी घ्यायची. बाकीच्या गोष्टी आपण सविस्तर बघू की कुठल्या रोगाबद्दल आपण काय काय उपाययोजना करायला पाहिजे. तत्पूर्वी इथे थांबूया, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. स्टे ट्यून्ड.